हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन. मायक्रो प्रोसेसर प्रोग्रॅमिंग फोर्थ सेमिस्टर आपण सुरू केलेला आहे. लेक्चर नंबर 5 प्रॉपर MSBTचे नोट्स आहेत तिथे आणि केस स्कीम 2025-26 आहे. ओके, तर स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आपण RIP, परत मूव एस बी, मूव SW हे सर्व आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. आणि हा कसा क्वेश्चन विचारला होतो बोर्डामध्ये तो देखील आज आपण बघणार आहोत. तर फ्रेंड्स, अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब कराल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्हाला याची पूर्ण अपडेट भेटली जाईल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स, आणि या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. ओके, तर फ्रेंड्स हे बघा, पहिला आपण सिलेबस बघून घेऊया, मग तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला एक्झॅक्टली हा टॉपिक आपल्या कॉन्सेप्टमध्ये आहे की नाही. तर तुम्हाला दिसतोय की स्ट्रिंग ऑपरेशन हा आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे सिलेबसमध्ये आहे. हे आपण ऑलरेडी ॲड्रेसिंग मोड, मशीन फॉर्मॅटचं इतकं काही विचारत नाही, अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन बघितलेत, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन पण बघितलेत. स्ट्रिंग ऑपरेशन इम्पॉर्टंट आहे म्हणून स्ट्रिंग ऑपरेशन बघून घेऊया. तर फ्रेंड्स, पहिला स्ट्रिंग ऑपरेशन मधला पहिला टाईप आहे तर REP प्रिफिक्स. REP याचाच मिनिंग म्हणजेच रिपीटेड प्रिफिक्स. सो रिपीटेड इज अ प्रिफिक्स रिटर्न बिफोर अ स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन. म्हणजेच की काय, जे काही स्ट्रिंग इन्स्ट्रक्शनच्या अगोदर बिफोर REP म्हणजेच की काय, रिपीट इन्स्ट्रक्शन यूज केला जातो. पुढे बघून घ्या. इट कॉज द स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन टू बी रिपीटेड ऑटोमॅटिकली व्हाईल द लेंथ ऑफ द काउंटर CX इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच जोपर्यंत CX म्हणजेच हा काउंटर जोपर्यंत 0 होत नाही ना फ्रेंड्स, तोपर्यंत तू काय करतो, रिपीट इन्स्ट्रक्शन काय करतो, ऑटोमॅटिकली काय करतो, रिपीट करत जातो. ओके, स्ट्रिंग इन्स्ट्रक्शनमध्ये रिपीटेड ऑटोमॅटिकली होत जातो जोपर्यंत CX हा 0 होत नाही तोपर्यंत. ओके, आफ्टर इच एक्झिक्युशन, प्रत्येक एक एक्झिक्युशन नंतर CX इज डिक्रीमेंटेड बाय 1. म्हणजे तुम्ही CX समजा 8 असेल, CX समजा तुम्ही 8 ठेवला, मग प्रत्येक एक एक्झिक्युशन म्हणजे एक रिपिटेशनला CX कमी होणार आहे आणि जोपर्यंत 0 होत नाही ना तोपर्यंत ती एक्झिक्युशन चालू राहते. एकदा का तो 0 झाला मग रिपिटेशन काय होतो, स्टॉप होतो. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला समजलेलं असेल REP प्रिफिक्स कसा यूज करतात. सो एक्झाम्पल बघून घेऊया तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्याच्या अगोदर लक्षात ठेवा फ्रेंड्स की याचे 2 टाईप आहेत. ऑदर RIP प्रिफिक्स, अजून त्याचे 2 म्हणजे रिपीटचे टाईप आहेत. रिपीटवरती कधी कधी 4 मार्काला क्वेश्चन पण येतो किंवा एक्सप्लेन द स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन, त्यामुळे तुम्हाला रिपीट लिहावं लागणार आहे. तर REPE और REPZ म्हणजेच रिपीट इफ इक्वल आणि रिपीट इफ 0. म्हणजेच की काय, रिपीट द स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन वाईल द कंपेअर बाईट और वर्ड आर इक्वल. म्हणजेच की काय, जो तुम्ही कंपेअर केलेला आहे बाईट आणि वर्डचा जोपर्यंत इक्वल होतोय तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, रिपीट करायचं आहे. रिपीट द स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन रिपीट करा कधीपर्यंत, जोपर्यंत बाईट्स आणि वर्ड हा इक्वल होत नाही तोपर्यंत. एक्झिक्युशन कंटिन्यू ॲज लॉंग ॲज ZF इज इक्वल टू 1 अँड CX इज नॉट इक्वल टू 0. जोपर्यंत CX हा 0 होत नाही आणि कधीपर्यंत करायचं, ZF म्हणजे 0 फ्लॅग जोपर्यंत 1 होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, REPE आणि REPZ यूज करायचा आहे. ॲज इट इज तुम्ही लिहून घ्या. यूज कसा आहे ते आपण प्रोग्राममध्ये बघणार आहोत 4th युनिटमध्ये. ओके, REPNE REPNZ, रिपीटेड इफ नॉट इक्वल, रिपीटेड इफ नॉट 0. रिपीट करा जोपर्यंत इक्वल नाही आहेत तोपर्यंत आणि जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत काय करा, रिपीट करा. म्हणजेच काय,
रिपीट द स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन व्हाईल द कम्पेअर द बाईट ऑर वर्ड आर नॉट इक्वल. जोपर्यंत इक्वल होत नाही ना फ्रेंड्स तोपर्यंत काय करा, रिपीट करा. ओके. एक्झिक्युशन कंटिन्यूज. याच खालचं पॉईंट बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला आयडिया येऊन जाईल. एक्झिक्युशन कंटिन्यू ॲज लॉंग ॲज ZF means zero flag is equal to 0 as opposite as this zero flag is equal to 0 and CX is not equal to 0. आणि त्याचा जर तुम्ही एक्झाम्पल बघायला गेलात तर एक्झाम्पल खूप सिम्पल. RAPMOSB म्हणजेच मूव स्ट्रिंग बाईट. ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत रिपीट काय असतो तो तुम्हाला समजलेला असेल. तर आता पुढचा आपण बघून घेऊया ह्याचा दुसरा टाईप, म्हणजे रिपीटचा दुसरा टाईप नाही तर स्ट्रिंग ऑपरेशनचा दुसरा टाईप. तर तो आहे मूव एस. म्हणजेच काय, मूव करा स्ट्रिंगला. मूव करा SB स्ट्रिंग बाईटमध्ये. मूव करा स्ट्रिंग W स्ट्रिंग वर्डमधला. ओके. मूव करायचा आहे स्ट्रिंगमधला बाईट ऑर वर्ड. हे तुमच्या मॉडेल आन्सरमधले आन्सर आहेत फ्रेंड्स. आय होप तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक केला असेल. छोटंसं कमेंट टाकून द्या, मला पण आवडेल आणि मी पण ॲप्रिशिएट होऊन तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत जाईन फ्रेंड्स. ओके. आय होप तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल आणि कमेंट देखील केलं असेल. न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लवकरात लवकर. ओके. तर बघा, मूव एस सिंटॅक्स बघून घ्या. मूव एस स्ट्रिंग, एस टाकलाय स्ट्रिंग आहे म्हणून, डेस्टिनेशन टू सोर्स. सेम आपण जो कॉन्सेप्ट फॉलो करत असाच. बी म्हणजे बाईट, W म्हणजे वर्ड, डेस्टिनेशन सोर्स. आता ऑपरेशन बघा कसा परफॉर्म होतोय. ES एक्स्ट्रा सेगमेंट ऑफ डेटा स्ट्रिंग आणि इथे येईल स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन, डेटा इन्स्ट्रक्शन आणि स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन. ओके. तर आता बघून घ्या, हा ES आणि म्हणजे काय, हे लोकेशन ॲड्रेट करतोय. ES म्हणजे काय करतो, लोकेशन ॲड्रेट करतो. DS म्हणजे काय करतोय, लोकेशन ॲड्रेट करतो. आता बघा, दिस इन्स्ट्रक्शन कॉपीज बाईट ऑफ वर्ड फ्रॉम लोकेशन इन द डेटा सेगमेंट टू द लोकेशन इन द एक्स्ट्रा सेगमेंट. म्हणजेच काय करतोय बघा, लोकेशन ऑफ द डेटा सेगमेंटचे लोकेशन आहे बघा. डेटा सेगमेंटची लोकेशन मधला कोणत्या लोकेशनला, तर SI ला आहे. कॉपीज द वर्ड ऑर बाईट फ्रॉम द लोकेशन ऑफ डेटा सेगमेंट टू द लोकेशन इन द लोकेशन ऑफ डेटा सेगमेंट इन द लोकेशन ऑफ एक्स्ट्रा सेगमेंटमध्ये. डेटा सेगमेंटमध्ये जाणार आहे एक्स्ट्रा सेगमेंटमध्ये. ES हा नेहमी DI कॉन्टेंट करतो, DS हा SI कॉन्टेंट करतो. लक्षात ठेवा. SI पॉइंट टू द सोर्स ॲड्रेस. SI कशाला पॉइंट करतोय, सोर्स ॲड्रेस. माझ्याकडनं मिस्टेक झाली होती, सोर्स ॲड्रेस आहे. आणि DI पॉइंट करतोय डेस्टिनेशन ॲड्रेसला. समजून घ्या. SI आहे स्ट्रिंग ॲड्रेस, सोर्स ॲड्रेस, आणि DI आहे डेस्टिनेशन ॲड्रेसला पॉइंट करतोय. ओके. CX काय करणार आहे, कॉन्टेन द काउंटर, आणि आपण काय करतो, CX यूज करतो प्रत्येक टायमाला. CS काय करतो, द टाइम डिक्रीमेंट होतो. डायरेक्शन फ्लॅग कंट्रोल ऑटो इन्क्रीमेंट ऑर ऑटो डिक्रीमेंट ऑफ SI आणि DI. ऑटो इन्क्रीमेंट आणि ऑटो डिक्रीमेंटचं काम कोण करतो, तर डायरेक्शन फ्लॅग करतो SI आणि DI मध्ये. हे कसे ॲक्च्युअल वर्क करतात ना, तुम्हाला त्या प्रोग्राममध्ये जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हाला समजेल. मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईन 4th युनिटवरती. तर बघा, LEA लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस ऑफ सोर्स, लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस ऑफ डेस्टिनेशन. हा CLD ही इन्स्ट्रक्शन आहे, ती पण तुम्हाला पुढे जाऊन समजेल की काय असते. मूव काय केला, CX मध्ये मूव केला 0.4, म्हणजे CX चा काउंटर किती तुम्ही केला इथं 0.4, म्हणजे 4 वेळा ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. आणि रिपीट मूव SBW रिपीट, इथं रिपीट आपण काय केलं, मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रेंड्स की रिपीट हा बिफोर स्ट्रिंग इन्स्ट्रक्शनच्या अगोदर यूज केला जातो, म्हणून तिथं काय केलं, रिपीट यूज केला. आणि मूव SB म्हणजेच की काय, मूव बघा, मूव SB म्हणजेच तो आपण मूव SB स्ट्रिंग बाईटचा आपण फंक्शन यूज केलेला आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा, पण हा एकदम क्लिअर कट कॉन्सेप्ट तुम्हाला इथे समजवलेला आहे फ्रेंड्स. आता पुढचा बघून घेऊया, थर्ड टाईप. तर थर्ड आहे फ्रेंड्स आपल्याकडे, तर थर्ड CMPS म्हणजेच काय, कम्पेअर स्ट्रिंग. कम्पेअर स्ट्रिंग बाईटमध्ये, कम्पेअर स्ट्रिंग वर्डमध्ये, एक बाईट आणि वर्ड. कम्पेअर स्ट्रिंग बाईट ऑर वर्ड. ओके.
तर बघा, त्या सिंटॅक्स इथे लिहा, माझा जागा नाही पुरली म्हणून तिथे लिहा सिंटॅक्स कंपेअर स्ट्रिंग सोर्सपासून डेस्टिनेशनमध्ये. कंपेअर स्ट्रिंग बाईटमधला सोर्सपासून डेस्टिनेशन सेम आहे. ऑपरेशन बघा कसा परफॉर्म करतात. तर प्रत्येक फ्लॅग अफेक्टेड होतो जो SI DS SI ES DI, बरोबर आहे. DS SI ES DI. This instruction compare the byte or word in one string with the byte or word in the other string. या स्ट्रिंग मधला आणि या स्ट्रिंग मधला कंटेन आहे ना ब्रेन्स, तो काय केला तो कम्पेअर केला जातो. SI सेम तसंच लिहायचं. SI होल्ड सोर्स ऑफ सेट, डेस्टिनेशन ऑफ सेट इथं होल्ड केला तो, बरोबर आहे. CX काउंटर केला जातो, CX ला कॉन्टेन करतो, आणि DF काय करतो, कंट्रोल पॉइंटर मोमेंट. ओके, हे 4 लाईन्स सेम आहेत फ्रेंड, जसं आपण मूव मध्ये बघितलेलं होतं त्याचप्रमाणे. एक्झाम्पल बघा कसं आहे. LEA सेम केला आपण, इथे पण सेमच करायचं बघा. LEA परत LEA आणि मग त्याच्यानंतर बघा फ्रेंड्स काय केलं आहे, त्याच्यानंतर CLD सर्वांकडे कॉमनच आहे. CLD बघा, CLD कॉमन आहे. नंतर मग केला मूव केला 100 टाइम्स. CX कितीपर्यंत, 100 पर्यंत. ओके, आणि REP इक्वल लावलेला आहे इथं. मी काय बोललो होतो, हा प्रत्येक ठिकाणी यूज करणार आहे REP. नंतर काय टाकलं त्याच्या पुढे CMP SP, म्हणजेच हा आपण बाईटला कम्पेअर केलेला आहे. ओके, हा पण ॲज इट इज तुम्ही लर्न करून घ्या. खूप सिम्पल आहे, काय चेंजेस फक्त करायचे ते तुम्ही बघून घ्या. तर मी तुम्हाला इतके नोट्स वगैरे प्रोव्हाइड करतोय फ्रेंड्स, इतकं कोण नाही प्रोव्हाइड करणारे. कमेंट करायला विसरू नका. तुमचं एक कमेंट, एक लाईक मला इतकं ॲप्रिशिएट करेल की मी तुमच्यासाठी अजून असे व्हिडिओ घेऊन येत जाईन. ओके, तर बघा SCAS SCASB SCASW म्हणजेच की काय, स्कॅन स्ट्रिंग बाईट, स्कॅन स्ट्रिंग वर्ड. ओके, सिंटॅक्स सेम ॲज इट इज, तसा लिहून घ्या. ओके, ऑपरेशन बघा कसं परफॉर्म करायचं आहे. तर फ्लॅग अफेक्टेडच करतात, प्रत्येक फ्लॅग अफेक्टेड करतो. AL आणि AX. AL म्हणजे A लोअर, AX चा A लोअर पार्ट. ओके, आणि ES आणि DI आता समजून घ्या बघा. दिस इन्स्ट्रक्शन कम्पेअर बाईट अँड वर्ड इन AL AL किंवा AX मध्ये विथ द बाईट ऑफ वर्ड ऑर द पॉइंटर टू बी ES DI. म्हणजे डेस्टिनेशन जो सोर्स, डेस्टिनेशनचा जो आहे ना, तो कम्पेअर केला तो AL आणि AX सोबत. ओके, द स्ट्रिंग must be in the extra segment. CX contain the counter and DF control the pointer movement. ओके, हे 4 तुम्हाला सेम पॉइंट ॲज इट इज. आता जर आपण ऑपरेशन बघून घेण्याच्या अगोदर आपण समजून घेऊया हा असतो कसा काय बघा. तर एक्झिक्युशन स्टॉप कधी होतो, जेव्हा ZF म्हणजेच 0 फ्लॅग इज इक्वल टू 1 असेल, आणि जर मॅच नाही होत असेल, मॅच फाउंड झाला ना, तर एक्झिक्युशन स्टॉप होतो. मॅच फाउंड नाही झाला म्हणजेच 2 स्ट्रिंग आहेत आणि 2 स्ट्रिंग मधला मॅच फाउंड करायचा असेल, ZF इज इक्वल टू 1 करून स्टॉप केला तो. जर नाही मॅच फाउंड होत असेल तर ZF इज इक्वल टू 0 केला जातो. इतकं लक्षात ठेवा, हे तुम्हाला लर्न करायला लागणार आहे. हे तुम्हाला गोष्टी अशा आहेत की आत्ता लर्न करायचं आहे, फक्त नंतर खूप तुम्हाला समजणार आहे जेव्हा प्रोग्राम करायला जाल तेव्हा. सेम डेस्टिनेशन ॲड्रेस घेतला आपण, मूव्ह केलं त्याच्यामध्ये AL घेतलाय. काय बोललो तुम्ही, AL मध्ये तरी मूव्ह करा किंवा AX मध्ये मूव्ह करा. नंतर मूव्ह कशात करायचं, CX म्हणजे काउंटर घेतलाय 80चा, आणि इथं इफ नॉट इक्वल घेतलेला आहे. नॉट इक्वल स्कॅन बाईट. नॉट इक्वल की का घेतला फ्रेंड्स आपण, कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्याला इथं ऑपरेशन कोणता परफॉर्म करायचं, इक्वल आणि नॉट इक्वलचा, म्हणून इथं घेतलाय नॉट इक्वलचा ऑपरेशन. कोणी विचार तुम्हाला सांगता आला पाहिजे की आपण का यूज करतोय. ओके, तर त्याच्या 5वा पॉईंट आहे बघा, 5वा 2च राहिले शेवटचे, नंतर मग व्हिडिओ संपून जाईल. तोपर्यंत तुम्ही लगेच व्हिडिओ लाईक करून घ्या, मग तुम्ही नंतर विसरता ना. म्हणून लोड करायचं आहे स्ट्रिंग बाईट वर्ड, लोड स्ट्रिंग बाईट वर्ड. सेम सिंटॅक्स पण सेम आहे, ऑपरेशन पण सेम आहे, फक्त AL आणि AX चा यूज केलाय तर इथे पण सेम. फक्त इथे आपण पाठीमागे काय करतो तो बघा, इथे जात होता आपला ES मधला DI जात होता, आणि इथे काय जातोय फ्रेंड आपला DS मधला SI. बघा
हा फरक आहे इथे जेव्हा तुम्ही लोड करता. हा सेम आहे ॲज इट इज अ इन्स्ट्रक्शन कॉपी बाईट कॉपी करतात स्ट्रिंग पॉइंटेड बाय एस आय इन द डेटा सेगमेंट इन टू AL और AX. बघा दिस इन्स्ट्रक्शन कॉपी करते काय करते बाईट आणि वर्ड फ्रॉम द स्ट्रिंग पॉइंटेड बाय एस आय मधली स्ट्रिंग पॉइंट करते ती SI इन द डेटा सेगमेंट मध्ये कव्हर करते इन टू जो स्ट्रिंग डेटा सेगमेंट मधला तो कशा जाणार आहे AL किंवा AX मध्ये. सेम बघा एक्झाम्पल बघून घ्या. हे बघा एक्झाम्पल बघून घ्या. SI मधला पॉइंटर केला CLD लावला लोड SB म्हणजे स्ट्रिंग बाईट. पुढचा पॉईंट बघून घेऊया. आय होप फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओ लाईक केलेला असेल. इतकं तुम्हाला मी समजावत असेल टाइम काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असेल प्रॉपर नोट्स तुम्हाला देत असेल ना तर तुम्हाला लाईक करणे तुमचा अधिकार आहे. तुम्हाला मला मोटिवेट करायचं आहे प्लीज. नाहीतर मला पण मग खूप अशी कामं आहेत तशी पण मी तुमच्यासाठी बनवते तर प्लीज लाईक तरी करा आणि कमेंट करा फ्रेंड्स. ओके STOB म्हणजेच की काय स्टोअर स्ट्रिंग स्टोअर बाईट और वर्ड. सेम ॲज इट इज सिंटॅक्स पण ऑपरेशनमध्ये काय करायचं बघा जो AL आणि AX मधला कंटेन असेल ना तो जाणार आहे डेटा डेस्टिनेशनमध्ये एक्स्ट्रा सेगमेंटमध्ये. ओके ते बघा दिस इन्स्ट्रक्शन कॉपीज बाईट ऑफ वर्ड फ्रॉम द AL और AX टू द मेमरी लोकेशन पॉइंटेड बाय DI इन द एक्स्ट्रा सेगमेंट. जो DI ला पॉइंट केला हा पॉइंट आहे DI ला काय DI ला पॉइंटेड काय केलाय एक्स्ट्रा सेगमेंटने. DI ला पॉइंटेड केला एक्स्ट्रा सेगमेंटने. हा कसा वाचायचा रीड करायचा DI पॉइंटेड बाय द इन एक्स्ट्रा सेगमेंट. DI पॉइंटेड इन एक्स्ट्रा सेगमेंट म्हणजे मेमरी लोकेशन पॉइंटेड बाय द DI ची मेमरी लोकेशन हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे मेमरी लोकेशन आहे. मी खूप वेळा सांगितलं की स्क्वेअर ब्रॅकेट यूज केलं तर मेमरी लोकेशन. DI ची मेमरी लोकेशन पॉइंटेड करते एक्स्ट्रा सेगमेंट मधले म्हणजे जो काय AX आणि AL चा कंटेन असेल तो कॉपी होणार आहे ES मध्ये. CX मे बी काउंटर DF मे बी सेट और द रिसेट. इतकंच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं होतं. इतकं खूप सिम्पल कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला आय होप तुम्हाला समजलेला असेल. त्याच फ्रेंड्स आपला मेन कॉन्टेंट होता आपण बघितलेला आहोत. आय होप तुम्ही व्हिडिओ लाईक केला असेल चॅनलला सबस्क्राईब पण केला असेल. तर मिळूया अशाच एका व्हिडिओमध्ये जो तुमचा नेक्स्ट टॉपिक कव्हर करेल MSBT मधला. सो लाईक करा सबस्क्राईब केला आणि मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.